काल माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेन तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिनांक 16 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहेत। ही नामनिर्देशन पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकतील। या पेन तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन या ठिकाणी असेल आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जातील। तदनंतर दिनांक 22 ते 27 जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल। यामध्ये उमेदवारी कालावधी ही 27 तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक 5 फेब्रुवारी राहील। या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल, ज्याची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान मतदान पार पडेल। या पेन तालुक्याचा विचार करता जिल्हा परिषदेचे एकूण 5 गट आणि पंचायत समितीचे निर्वाचक एकूण 10 गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। या दरम्यान या तालुक्यामध्ये एकूण 190 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांचा विचार करता एकही मतदान केंद्र हे संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र नाही आहे। त्यासाठी आम्ही आदर्श आचारसंहिता याचं पालन व्हावं यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही नेमणूक केलेली आहेत आणि पथकं दिनांक 16 तारखेपासून हे ॲक्टिवेट होतील। याच्यामध्ये स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स असेल, फ्लाइंग स्क्वॉड असतील, ही त्यानुसार आपलं कामं करत राहतील। तर एकंदरीतच या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन आम्ही पूर्ण तयार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आमच्या मार्फत झालेली आहे। धन्यवाद।